पण एक असा रेशो पण लक्षात आलेला आहे त्यामध्ये की 4, 5, 10 वर्षानंतर तुमच्याकडे जो एम्प्लॉयर तुम्ही एम्प्लॉई जे तुम्ही काही जनरेट करताय, म्हणजे एम्प्लॉयमेंट जी जनरेट करताय, तुम्ही सॅलरी देण्यामध्येच राहतायत त्या ठिकाणी, आणि एंड ऑफ द फ्यू इयर्स तुमच्याकडे फक्त सॅलरी देण्याव्यतिरिक्त तुमचं बॅक इन्व्हेस्टमेंट्स वगैरे ह्या ज्या गोष्टी बघतो, तर तुमच्याकडे फक्त तुमची एक लँड असते ज्याची तुम्ही व्हॅल्युएशन दरवर्षी करत असतात त्या ठिकाणी. तर अशा लोकांसाठी आपला काय सल्ला असणार आहे की बाबांनो, एम्प्लॉयमेंट तर नक्कीच जनरेट करा, पण एक इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू आपण त्यांना काय सांगू शकतो की कशा पद्धतीने असायला पाहिजे त्यांचं प्लॅनिंग? असा आमचा एक विभाग आहे SME फॅमिली ऑफिस, ज्याच्या माध्यमातून आम्ही हाऊ टू क्रिएट, हाऊ टू डेव्हलप अँड हाऊ टू एक्सपांड युअर वेल्थ, नंबर 1. सेकंड आहे हाऊ टू मॅनेज युअर वेल्थ, आणि थर्ड असं आहे की हाऊ टू एक्सपांड युअर वेल्थ. हे झालं वेल्थ मॅनेजमेंटच्या दृष्टीने. आजच्या भागात आपल्याला लाभलेले मान्यवर आहेत चंद्रकांत साळुंके सर, SME चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक आणि अध्यक्ष. तर सर, मला तुम्हाला पहिलाच प्रश्न हा विचारायचा आहे की SME चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक आणि अध्यक्ष म्हटलं तर तुमचा प्रवास कसा होता? प्रथम स्मिताजी धन्यवाद, आपण मला अर्थवेध या तुमच्या डिजिटल चॅनलमध्ये माझे विचार मांडण्यासाठी बोलवल्याबद्दल. SME चेंबर ऑफ इंडियाची वाटचाल खऱ्या अर्थाने 1993 साली झाली, आणि सर्वसाधारणपणे मी ज्यावेळेला माझ्या वडिलांच्या उद्योगात असताना लघु व मध्यम उद्योजकांना ज्या अडचणी येतात किंवा ज्या काही समस्या येतात ह्याचा अभ्यास किंवा ह्याचा खऱ्या अर्थाने मला अनुभव माझ्या वडिलांच्या कंपनीत मिळाला. आणि त्या अनुषंगाने मला ज्यावेळेला वाटलं की लघु व मध्यम उद्योजकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये सुसंवाद घडवणं आणि त्यांच्या प्रश्न किंवा त्यांच्या समस्या संबंधित गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजकडे किंवा बँकेकडे घेऊन जाणं, आणि त्या अनुषंगाने ही संस्था निर्माण झाली. आणि या संस्थेच्या माध्यमातून आज लघु व मध्यम उद्योजक आहेत, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधले जे एंटरप्रेन्योर्स आहेत किंवा एक्सपोर्ट्समध्ये आहेत, सर्व्हिस इंडस्ट्रीत आहेत, सप्लाय चेनमध्ये आहेत, आणि नवउद्योजक जे आहेत यांना एकत्रित करून त्यांना एक प्लॅटफॉर्म दिला, आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय वृद्धी करणं, नवे तंत्रज्ञान वापरणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकेकडनं कशा प्रकारे कर्ज उपलब्ध करून देणं आणि त्याचा कसा फायदा घेणं यावर आम्ही जास्त फोकस केला. आणि मला वाटतं की गेल्या 30 वर्षाची आमची वाटचाल आहे. या वाटचालीमध्ये अनेक असे आम्ही उपक्रम राबवले, योजना राबवल्या, आणि याचा फायदा या क्षेत्राला निश्चित झालेला आहे. सर, तुमचा हा प्रवास जो आहे तुम्ही थोडक्यात तर आम्हाला सांगितलाच या ठिकाणी, पण ह्या प्रवासासोबत तुम्ही स्वतः पण एक व्यवसाय जो आहे तो सुरू केलेला आहे, आणि त्याला साधारण त्याची जर्नी तुमची काय होते आणि कुठल्या प्रकारचे व्यवसाय तुम्ही सुरू केलेले आहेत? मी वडिलांच्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीला जेव्हा जॉईन झालो, तिथून पॅकेजिंग सेक्टरबद्दल, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीबद्दल आणि इंडस्ट्रियल प्रॉडक्ट सप्लायबद्दल मला अत्यंत चांगला अनुभव मिळाला. आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून मी माझे स्वतःचे साळुंके पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड, त्यानंतर एक्सपोर्टची कंपनी, त्यानंतर कॉर्पोरेट सर्व्हिसेसची कंपनी, आणि सर्वसाधारणपणे या ज्या संस्था निर्माण केल्या, या संस्था निर्माण करण्यामागे उद्देशच हा होता की लघु व मध्यम उद्योजकांना आणि विशेषतः करून मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजना एकत्र आणणे, आणि त्या अनुषंगाने त्या माझ्या अनुभवाचा फायदा इतर उद्योजकांना अत्यंत मोठ्या प्रमाणात झालेला आहे. नक्कीच अजूनही होईल सर, तो अनुभवाचा फायदा नक्कीच लोकांना होणार आहे त्या ठिकाणी. सर, सगळ्यात मोठी गोष्ट, तुमच्या वेबसाईटवर आम्ही एक ओळ बघितलेली होती, ईज ऑफ डुईंग बिझनेस. तर ही कन्सेप्ट नक्की काय आहे? असं आहे, ज्यावेळेला एखादा उद्योग आपण एखाद्या राज्यात किंवा जिल्ह्यात किंवा कुठेही असं लावतो देशामध्ये, तर त्यावेळेला त्या उद्योगाला तिथे समजा वाटचाल करायची असेल किंवा ऑपरेशन करायचं असेल, तर त्या उद्योजकांना किंवा त्या उद्योगाला त्या स्थानिक पातळीवरील, राज्य पातळीवरील जे काही लायसन्सेस किंवा परवानग्या लागतात, यांचा व्यवस्थितरित्या त्यांना त्यांचा उपयोग झाला पाहिजे आणि त्यांना त्या इझिली मिळायला पाहिजेत. यासाठी
आपण ईज ऑफ डुईंग बिझनेसचा हा आपला जे काही कॉन्सेप्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा, या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला. मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की मनोहर जोशी ज्या वेळेला चीफ मिनिस्टर झाले महाराष्ट्राचे, आणि मनोहर जोशींनी असं माझ्यावर एक जबाबदारी दिली की सर्वसाधारणपणे उद्योगांना लागणाऱ्या ज्या परवाने व परवानग्या आहेत याची पडताळणी करायची. आणि 1996 पासून ते 98पर्यंत मी सर्व उद्योगाशी संबंधित, व्यवसायाशी संबंधित आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री संबंधित सर्व सेक्रेटरींच्या बरोबर आम्ही मीटिंग घेऊन त्या संबंधित अधिकाऱ्याला बोलून जे परवाने, परवानगे किंवा परमिशन्स लागतात याची पडताळणी केली. आणि पडताळणीत असं लक्षात आलं की 78 ते 80 परवान्या आपल्या इंडस्ट्रीला लागतात याची खरी गरज नव्हती. त्यामुळे आम्ही ते ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये परवाने व परवानग्या घेण्यासाठी जवळजवळ 32पर्यंत आणल्या, म्हणजे कमी केल्या. आणि त्याचा फायदा हा इंडस्ट्रीला झाला. आणि आज आपण पाहताय की महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये एक औद्योगिक राज्य म्हणून अग्रेसर आहे. याचा मुख्य फायदा म्हणजे इन्स्पेक्टर राजचा कमी झालेला त्रास, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड केलेलं ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि लेवल प्लेइंग फील्ड, याचा फायदा आमच्या उद्योजकांना आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री झाल्यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये स्टेट गव्हर्नमेंटने केलेल्या उपक्रमाचा आणि कार्याचा हा देशाने सुद्धा याचा फायदा घेतला. इतर राज्यांनी सुद्धा त्याचा फॉलो केला. आणि मला वाटतं की महाराष्ट्र इज अ लीडिंग इंडस्ट्रियल स्टेट इन द इंडिया, अँड ऑफकोर्स इट इज इक्वली कॉम्पिटिंग विथ द स्मॉल कंट्रीज इन द वर्ल्ड. ओके, ग्रेट. ह्या गोष्टींनी नक्कीच म्हणजे आता आपले जे प्रेक्षक आहे यांना एक थोडी छोटी कल्पना का होईना की येणार आहे की जो काही मायक्रो लेवलचा, स्मॉल लेवलचा बिझनेस आहे, जसं तुम्ही सुरू केलेलं आहे की नाही बाबा मी 30 वर्षाची माझी जर्नी आहे, तर ती छोटी नाही आहे आज त्या ठिकाणी, म्हणजे नोटिसेबल जर्नी आहे. आजच्या काळामध्ये असं झालं की शॉर्ट टर्ममध्ये लोकांना सगळ्या गोष्टी हव्या आहेत. जसं आता आज विचार केला, उद्या बिझनेस सुरू करायचा आहे, लोकांजवळ एक कन्सेप्ट तयार असते की नाही माझ्याजवळ आयडिया आहे की मला हा बिझनेस सुरू करायचा आहे, माझ्याकडे प्रोडक्ट काय करायचं आहे तेही मला माहिती आहे. पण सर हे फक्त माहिती असून फायदा नसतो. तर जर ती व्यक्ती SME चेंबर ऑफ इंडियामध्ये आली तर त्या व्यक्तीला आपण कुठल्या प्रकारे सपोर्ट करू शकतो त्या ह्याच्यात? म्हणजे प्रोडक्टची आयडिया असून फक्त फायदा नाही आहे, त्याला मॅन्युफॅक्चरिंगसाठी लँड लागते, लायसन्सेस लागतात ह्या गोष्टींमध्ये. तर आपण कोणत्या कोणत्या स्वरूपाची मदत त्यांना करू शकतो? आणि एक तर त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे की ते मेंबर असतील तरच आपण त्यांना मदत करू शकतो का? असं आहे की सर्वसाधारणपणे भारतामध्ये ज्या काही चेंबर किंवा ज्या काही असोसिएशनच्या ॲक्टिव्हिटी चालतात ही सर्वसाधारणपणे त्यांच्या मेंबरसाठीच असतात. मुख्य म्हणजे कसं असतं, चेंबरच्या माध्यमातून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून उद्योजकांची उद्योगवृद्धी होणं, निर्यात वृद्धी होणं, नवे तंत्रज्ञान अंमलात आणणं, त्याचप्रमाणे पेटेंटेड अँड अफोर्डेबल टेक्नॉलॉजी त्यांना मिळावी म्हणून प्रयत्न करणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्सपोर्ट प्रमोशन, यासाठी आम्ही अनेक वर्ष प्रयत्न केला आणि अनेक जणांना त्याचा फायदा दिलेला आहे. आजच्या तारखेला जर आपण बघाल तर भारताचा पूर्णपणे एक्सपोर्टचा आलेख हा वाढत गेला आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील उद्योजकांचं श्रम. आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर महाराष्ट्रातली एक्सपोर्ट प्रमोशनची कॅपॅसिटी वाढत गेलेली आहे आणि कॉन्ट्रीब्युशन वाढत गेलं आहे, इंडस्ट्रियल आउटपुटसुद्धा वाढत गेलेलं आहे. याचा खरा अर्थ माझ्या चेंबरने अनेक वर्ष यासाठी प्रयत्न केला, उद्योजकांना सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, आणि वेळप्रसंगी त्यांच्या ज्या काही अडीअडचणी किंवा त्यांना ज्या काही समस्या निर्माण झाल्या त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केला. आणि त्यासाठी सरकारी किंवा अधिकाऱ्यांच्या बरोबर किंवा संबंधित मंत्र्यांच्याकडे, केंद्र शासनाकडे, बँकांच्याकडे आणि रेग्युलेटरी ऑथॉरिटीजकडे त्यांचे प्रश्न उपस्थित केले आणि ते प्रश्न सोडवले. आणि इतकंच नाही तर मी या चेंबरच्या माध्यमातून आज SME स्टॉक एक्सचेंज, ट्रेड्स प्लॅटफॉर्म, जो की आज ट्रेड रिसिवेबल येण्यासाठी प्लॅटफॉर्म जो RBIच्या माध्यमातून सुरू केला, त्याचबरोबर कोलॅटरल फी लोन 2 करोडपर्यंत होता, आता 5 करोडपर्यंत आमच्या प्रयत्नाने झाला. सर्वसाधारणपणे जे MSME ॲक्ट जो आला हा पूर्वी SSI ॲक्ट होता,
तो मी 2002 साली अटल बिहारी वाजपेयी यांना माझ्या कार्यक्रमाला बोलवतं आणि त्यावेळेला मी त्यांना आग्रह केला की SME सेक्टर म्हणजे महाराष्ट्रातलं जे काही देशातलं SSI जो आहे तो देशाच्या बाहेर जेव्हा जातो त्यावेळेला त्याची किंमत त्याची इक्विलिटी एकदम शून्य किंवा खालच्या दर्जाची असते. तर त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी आणि क्रेडिबिलिटी वाढवण्यासाठी आपल्याला SSIच्या ऐवजी MSME किंवा SME ॲक्ट आणला पाहिजे आणि त्यांनी माझी मागणी मान्य केली. परंतु त्या दरम्यान होऊ शकलं नाही. पण डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात MSME ॲक्ट आला आणि नरेंद्र मोदी साहेबांना मी ज्यावेळेला 2019ला भेटलो त्यावेळेला त्यांना असं सुचवलं की MSMEचा जो डेफिनेशन आहे किंवा जो का टर्नओव्हर आहे हा कमी आहे. तर त्यांनी ती मागणी मान्य करून इमिजिएटली 5 करोडपर्यंत टायनी आणि मायक्रो आणि स्मॉलसाठी 50 करोड आणि मीडियमसाठी 250 करोडचं लिमिट केलं. आणि मला सांगायला आनंद वाटेल की आमच्या प्रयत्नामुळे 5 करोडपर्यंत कोलॅटरल फी लोन हे लघु व मध्यम उद्योजकांना उपलब्ध झालेलं आहे. ते कोणत्याही बँकेकडनं ते घेऊ शकतात. ट्रेडिंगसाठी असो, मॅन्युफॅक्चरिंगसाठी असो किंवा स्टार्टअपसाठी असो, त्याचा फायदा खरंच आमच्या उद्योजकांनी घेतला पाहिजे. सर, अजून एक प्रश्न हा आहे की आपल्याकडे आपण आपल्या सर्व्हिसेसमध्ये खूप साऱ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताय. त्यामध्ये कोलॅटरल फ्री लोनचं पण आहे. त्यानंतर त्यासाठी जे लोन्स हे सेगमेंट आहे की एका उद्योजकासाठी, मग ते बिझनेस पर्पजसाठी असो किंवा ट्रेडिंगसाठी असो, कुठल्याही कामासाठी असो, तर ते जे लोन ज्या बँका तुमच्यासोबत टाईप आहेत तर त्याच्यामध्ये पण कॅटेगरीज आहे की नॅशनलाइज बँक आहे, कोऑपरेटिव्ह आहे की प्रायव्हेट बँक आहे त्या ठिकाणी, म्हणजे जेणेकरून लोक जेव्हा तुम्हाला अप्रोच होतात त्या ठिकाणी तर प्रत्येकाचा एक सिबिल बघितला जातो, बरोबर आहे. प्रत्येकालाच लोन अवेलेबल होईल अशी शक्यता नसते त्यामध्ये, कारण बऱ्याच बँका ज्या आहेत जोपर्यंत तुमचे रिटर्न्स नाही आहे, बॅलन्स शीट नाही आहे, तोपर्यंत तुम्हाला लोन सँक्शन करत नाही. तर अशा लोकांना आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो की त्यांना बिझनेस तर सुरू करायचा आहे पण लोन बँकांमध्ये गेले की लोन अवेलेबल नाही आहे, किंवा एक असतं की फॅमिली बॅकग्राऊंड जो आहे, एखादी उद्योजक होऊ करत असेल पण फॅमिलीत कोणीच नाही आहे तर ती व्यक्ती पुढे स्टेप घेताना घाबरते सुद्धा की माझे पैसे डुबले किंवा मी लोन काढलं मग त्याचा व्याजदर जास्त असतो. तर अशा लोकांना आपण काय सांगू शकतो? तुमच्या प्रश्नांचे 2 भाग आपण करू शकतो. एक म्हणजे कोलॅटरल फी लोन. असं आहे की सर्वसाधारणपणे CGTMSE या सिडबीच्या माध्यमातून एक विभाग निर्माण करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून काही सर्वच नॅशनलाइज बँका, काही प्रायव्हेट बँका आणि काही कोऑपरेटिव्ह आणि मल्टीस्टेट बँका ज्या ज्याच्यामध्ये कॉस्मॉस बँकसुद्धा आहे, अशा बँकांना त्यांनी ऑथॉरिटी दिलेली आहे की तुम्ही कोलॅटरल फी लोन त्या संबंधित MSEना देऊ शकता, म्हणजे लघु व मध्यम उद्योजकांना देऊ शकतात. मग हे कर्ज कसं मिळवावं यासाठी एक मार्गदर्शनपर एक त्यांचं परिपत्रक आहे. हे कर्ज घेताना तुमचा CMA डेटा पाहिजे, तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिजे, तुमचे फायनान्शियल डॉक्युमेंट्स पाहिजे, तुम्ही ज्या व्यवसायामध्ये जाणार त्यातला अनुभव तुमचा काय आहे, तो व्यवसाय करताना तुमचं कॉम्पिटिटर्स कोण आहे, तुमचं प्रॉडक्ट काय आहे, त्याचं मार्केट काय, याची सगळी माहिती द्यायला लागते. जेणेकरून यासाठी तुम्ही एखाद्या CAचा याच्यात जर सल्ला घेतला तर मला वाटतं तुमचं प्रपोजल वायबल प्रपोजल होतं आणि त्या वायबल प्रपोजलच्या माध्यमातून तुम्हाला बँक कुठलीही नाही म्हणू शकत नाही. बँकांकडे पैसा भरपूर आहे, फक्त तो कसा मिळवायचा ह्या उद्योजकांनी समजलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की बऱ्याच जणांचे कर्ज हे रिजेक्ट होतं. तुमच्या प्रश्नाचा दुसरा भाग आहे की ज्यांचं सिबिल रिपोर्ट बरोबर नसतं किंवा त्यांचं प्रोजेक्ट रिपोर्ट बरोबर नसतं किंवा ते जे काही क्वेरीजना उत्तर देतात बँकांच्या त्या बरोबर दिल्या नाहीत तर तिथे ते अडचणीत येतात. त्याचं कारण असं आहे की त्यांना माहिती नसतं किंवा माहिती बरोबर त्यामध्ये कसं लिहावं याचं त्यांना अनुभव नसतो. यासाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे कोणत्याही चांगल्या तज्ज्ञ अशा चार्टर्ड अकाउंटंटकडनं आपण सल्ला घेऊन प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून तो सबमिट करण्याची गरज आहे, जेणेकरून तुमचं लोन रिजेक्ट होणार नाही आणि त्याची नोंद तुमच्या सिबिलवर होणार नाही. ह्या पद्धतीने जर मला वाटतं सर्व उद्योजकांनी जर बँकांना अप्रोच झाले तर मला वाटत नाही कोणतीही बँक भारतामध्ये नाही म्हणू शकत नाही. तर मित्र, जर आपण उत्तम असं एक प्रपोजल तयार केलं, एखाद्या CAचा CMAचा चांगला सल्ला घेतला आणि ते प्रपोजल सबमिट केलं संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे तर आपलं कर्ज सर्वसाधारणपणे 25 ते 20 दिवसात 30 दिवसात मंजूर होतं. आणि जर मंजूर होत नसेल तर बँका तुम्हाला कारणही देतात की तुमचं कारण काय रिजेक्ट होण्याचं.
तर यासाठी सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर, आपल्याकडे जे काही आपण म्हणतोय की सल्ला घेणं महत्त्वाचं आहे, तर SME चेंबर ऑफ इंडियामध्ये आपण ह्या कन्सल्टिंगसाठी त्यांचं इन हाऊस काही सेटअप आहे की आपण कोणी प्रोव्हाइड करतो त्या लोकांना ज्यांना इथूनच सगळं करून घ्यायचं आहे की झिरोपासनं एंडपर्यंत? आमच्या चेंबरमध्ये विभाग आहे बँकिंग सर्व्हिसेसचा, आणि सर्वसाधारणपणे आम्ही ज्यावेळेला SME फायनान्स फॅसिलिटेशन सेंटर स्थापन केलं, या माध्यमातून अनेक असे CA फर्म्स आमच्यावर जोडले गेलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आता नवीन एक SME क्रेडिट चेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून उद्योजकांची क्रेडिबिलिटी आणि क्रेडिट वर्दीनेस ही आम्ही एका आमच्या रिपोर्टद्वारे त्यांना देत असतो. याचा फायदा त्यांना बँकांच्याकडे जाताना किंवा कोणत्याही कस्टमरकडे जाताना किंवा सप्लायरकडे जाताना किंवा बायरकडे जाताना याचा फायदा होतो, विशेषतः करून बँकांकडे. तर उद्योजकांनी यासाठी त्याचं तुम्ही आम्हाला अप्रोच झालं पाहिजे आणि आमच्या चेंबरच्या विभागीय कार्यालयाशी किंवा आमच्या चेंबरच्या मुंबईच्या कार्यालयाशी संपर्क साधून तुम्ही मेंबर नसाल तर मेंबरशिप घेणं, आणि मेंबरशिप घेताना तुम्ही तुमच्या कंपनीचा पूर्णतःपणे इन्फॉर्मेशन देता. सर, इफेक्टिव्ह बिझनेस प्लॅनबद्दल आपलं काय म्हणणं असणार आहे की टेक्नॉलॉजी बेस आलेलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये सगळे वेगवेगळे तंत्र वापरण्यात आलेले आहे, त्याच्यासाठी आपण कसा सपोर्ट रिप्रेझेंट करू शकतोय? असं आहे, कोणताही उद्योग सुरू करायचा असेल किंवा चालवायचा असेल किंवा त्याची प्रगती करायची असेल तर तुमच्याकडे इफेक्टिव्ह बिझनेस प्लॅन असणं आवश्यक आहे. ज्या इफेक्टिव्ह बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून तुम्ही मार्केटिंग, प्रमोशन, नवीन टेक्नॉलॉजी अंमलात आणणं, नवे तंत्रज्ञान शोधणं, त्याचबरोबर इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टू अट्रॅक्ट न्यू बायर्स, सप्लायर्स, इन्व्हेस्टर्स. सो एक बिझनेस प्लॅनिंग केल्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आपलं नुकसान होतं आहे का, आपला फायदा किती होतो आहे, आपण प्रॉफिट किती करतो आहे, यावर त्याचं लक्ष द्या. आणि या इफेक्टिव्ह बिझनेस प्लॅनमुळे आपल्याला नवीन नवीन डेव्हलपमेंट प्लॅनिंग करता येतं, फंड्स अलोकेशन करता येतात, आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करता येतात. आजच्या उद्योजकांना, म्हणजे जे उद्योजक कार्यरत आहेत, जे नवउद्योजक आहेत, यांनी सर्वसाधारणपणे इफेक्टिव्ह बिझनेस प्लॅनिंग अंमलात आणणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर गुड गव्हर्नन्स ॲडॉप्ट करण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडियन बिझनेस कम्युनिटी ही ओव्हरऑल इंटरनॅशनल लेवलला फेअर बिझनेस प्रॅक्टिसेससाठी चांगलं मानलं जातं, आणि याचा फायदा आपली क्रेडिबिलिटी वाढण्यात होतं. आज जर आपण पाहिलं की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची आज $5 ट्रिलियन इकॉनॉमी वाढण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. इंडियाला मॅन्युफॅक्चरिंग हब करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. याचं श्रेय पंतप्रधानांना गेलं पाहिजे, पण मुख्यतः याचं खरं श्रेय जाणार आहे ते लघु व मध्यम उद्योजकांना जाणार आहे. या लघु व मध्यम उद्योजकांच्या माध्यमातूनच भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब करता येऊ शकतं. म्हणून इफेक्टिव्ह बिझनेस प्लॅन असणं आवश्यक आहे. सरकारकडून तुम्हाला लेवल प्लेइंग फील्ड म्हणा किंवा ईज ऑफ डुईंग बिझनेस ह्याची रेग्युलर पडताळणा होत राहते. याचबरोबर त्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत राहतं, आणि सर्वसाधारणपणे प्रत्येक राज्याचं रँकिंगसुद्धा ठरवलं जातं. त्यामुळे ज्या ज्या राज्यामध्ये आपण उद्योग करतो त्या राज्यामधल्या रँकिंग, त्या राज्यामधली स्थिती, परिस्थिती आणि फायदे याचा आपल्या उद्योजकांना माहिती होतं आणि त्याचा बेनिफिटही होतो. नक्कीच होतोय सर. सर, अजून यामध्ये मला हे विचारायचं आहे की जे नवनवीन बिझनेसेस स्टार्ट होत आहेत किंवा जे व्यावसायिक येत आहेत यामध्ये, तर बिझनेस तयार होत असताना किंवा सुरू करत असताना माणसांनी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे? की जसं आहे की आपल्याकडे कॅपिटल असणं गरजेचं आहे, ठीक आहे, कॅपिटल नंतर आपली क्रेडिबिलिटी जी आहे ती चेक होते, त्या बिझनेससाठी किती फंड रेज होणार आहे, पण ह्या गोष्टींव्यतिरिक्त अजून काय काळजी घ्यायला पाहिजे? असं आहे, प्रत्येक उद्योग सुरू करताना त्याच्यामागे एक ऑब्जेक्टिव्ह असतं, विजन असतं आणि मिशन असतं. मुख्य म्हणजे कसं असतं की सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती XYZ व्यक्ती नोकरी करत होती, मग ती कुठल्या लेवलला नोकरी करत होती, कोणत्या क्षेत्रात करत होती आणि किती वर्ष त्याने अनुभव घेतला, हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. त्याचबरोबर जे उद्योजक फॅमिली मॅनेज बिझनेसमध्ये किंवा फॅमिली ओन बिझनेसमधले मेंबर आहेत. तिसरा म्हणजे शिक्षणानंतर काहीतरी सुरू करायचं म्हणून सुरू करणं आणि त्या शिक्षणाच्या आधारावर उद्योग करणं सुरू करणं, हा मुख्य विषय असतो. या माध्यमातून 3 गोष्टी निर्माण होतात. एक म्हणजे कोणता प्रोजेक्ट निवडायचा,
कोणतं सेक्टर निवडायचं आणि कोणत्या सेक्टरमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, या 3 बाबीवर जर लक्ष ठेवलं नवउद्योजकाने किंवा जे उद्योग करू पाहतात, म्हणजे आपल्याकडे अस्पायरिंग एंटरप्रेन्योर्स म्हणतो, अशांना आपल्याला मदत करण्यास, चेंबरच्या माध्यमातून मदत करण्यास आम्हाला निश्चित आनंद होईल. परंतु हे करत असताना एक म्हणजे प्रॉडक्ट, त्याची क्वालिटी, तुम्ही किती क्वांटिटी करू शकता, त्याचं टेक्नॉलॉजी कुठली आहे, त्याचबरोबर तुमचे कॉम्पिटिटर्स कोण आहे, देशामध्ये त्याच्यावर टॅक्स किती आहे, GST किती आहे, जर इम्पोर्ट करत असाल तर इम्पोर्ट ड्युटी किती आहे, एक्सपोर्ट करत असाल तर त्यासाठी एक्सपोर्ट मार्केट कुठे आहे, आणि त्याचप्रमाणे त्या इंडस्ट्रीसाठी बँकांचे काही नवीन काही असे उपक्रम आहेत का, देशातले काही उपक्रम आहेत का, जसे केंद्र शासनाचे इन्सेंटिव्ह स्कीम्स आहेत, प्रत्येक राज्याची वेगळी स्कीम असते, याचा आपल्याला सगळा अभ्यास करावा लागतो. आणि तो अभ्यास करण्यासाठी, ते मार्गदर्शन करण्यासाठी SME चेंबर ऑफ इंडिया तत्परतेने त्या प्रत्येक उद्योजकांच्या पाठीशी उभी राहिली आहे. मला असं वाटतं की येणारा काळ हा देशाला खरोखरच एक आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅन्युफॅक्चरिंग हब निर्माण करण्यास होणार आहे. आणि देशातले एंटरप्रेन्योर्स म्हणा किंवा विशेषतः करून MSMEज जे आहेत, हे आज एम्प्लॉयमेंट जनरेशन करतात, त्याचबरोबर इंडस्ट्रियल प्रोडक्शन करतात आणि एक्सपोर्ट कॉन्ट्रीब्युशन करतात. यामुळे देशाची उन्नती होते, आणि देशाची उन्नती झाली ती उद्योजकांमुळे होते, उद्योजकांची उन्नती झाली तर आज मला वाटतं पंतप्रधानांचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं राहणार नाही, मला अशी खात्री वाटते. सर, आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपण जर म्हणतोय की SME चेंबर ऑफ इंडिया यामध्ये महिला उद्योजकांची संख्या सर्वसाधारण कशी आहे आणि किती असणार आहे? आज आमच्याकडे जवळजवळ 80 लाखाच्या वर मेंबरशिप प्लस सबस्क्रिप्शन आहे. यामध्ये जवळजवळ मला वाटते 10,000 तरी महिला उद्योजिका ज्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आहेत, ह्या वेगवेगळ्या राज्यामध्ये पसरल्या आहेत, ह्या आमच्याशी संबंधित आहेत किंवा आमच्याशी जोडल्या गेल्या आहेत. यांचे मुख्य डिमांड काय असते की आम्हाला नवीन मार्केट पाहिजे, अफोर्डेबल आम्हाला फायनान्स पाहिजे, आम्हाला नवे तंत्रज्ञान पाहिजे, आणि सर्वसाधारणपणे त्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी त्यांना सातत्याने एक गायडन्स लागतं. जर आपण पाहिलं की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये किंवा संबंधित इंडस्ट्रीमध्ये ज्या महिला उद्योजिका आहेत, त्या एकतर त्या शिक्षणाच्या माध्यमातून तिथे आलेल्या आहेत, अनुभवाच्या माध्यमातून आलेल्या आहेत, आणि फॅमिलीच्या उद्योगाच्या माध्यमातून आल्यामुळे त्यांच्याकडे एक चांगलं पाठबळ आहे, आणि त्या पाठबळाच्या आधारे त्या चांगल्या ग्रो करतात. आम्ही सातत्याने त्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित करत असतो. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं नॉलेज एनहान्स करणं, कनेक्टिव्हिटी वाढवणं आणि कम्युनिकेशन बिल्ड करणं, हा मुख्य उद्देश आम्ही साध्य करत आतापर्यंत आलो आहोत. सर, पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याकडे आता महाराष्ट्रामध्ये एक स्मॉल स्केल नंतर एक मीडियम स्केल येतो, मीडियम नंतर लार्ज येतो त्यामध्ये उद्योगधंद्यांमध्ये. तर आता विषय हा येतो की हा टप्पा जेव्हा आपण पार करत असतो आणि लोकांना त्याहून अधिक प्रगती करण्याची इच्छा असते, तर त्यामध्ये आपण फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट ह्या गोष्टींबद्दल कसा सल्ला देऊ शकतो? असं आहे की सर्वसाधारणपणे लघु व मध्यम उद्योजकांमध्ये जर आपण 3 लेवल पाहिले, एक स्मॉल अँड मायक्रो आणि टायनी, स्मॉल सेक्टर आणि मीडियम साईज इंडस्ट्रीज. मायक्रो आणि टायनीला सर्वसाधारणपणे बँका हे मदत करतच आलेले आहेत. स्मॉलसाठी सुद्धा बँका मदत करतात, मिडियमसाठी सुद्धा करतात. परंतु स्मॉल अँड मिडियम कंपनीमध्ये जर त्यांना एक्सपान्शन करायचं असेल, डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल, किंवा जॉईंट व्हेंचरसाठी, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगसाठी किंवा ॲडिशनल इंडस्ट्री लावायची असेल, तर काही वेळा बँकांचं लिमिट हे तात्पुरतं कमी असतं किंवा ते कमी प्रमाणात देतात, कारण त्यांना माहीत असतं की या कंपनीचा ग्रोथ किती होतो आहे आणि तो ग्रोथच्या आधारे. परंतु त्या कंपनीला जास्त प्रमाणात ग्रोथ करायचं असेल तर त्यांना फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंटची गरज पडते. आता 2 गोष्टी आहेत, एक अल्टरनेटिव्ह फायनान्स आहे आणि एक ऑफिशियल इन्व्हेस्टमेंट एक असतं. अल्टरनेटिव्ह फायनान्समध्ये जर एखाद्या कंपनीचं टर्नओव्हर एक सर्टन लेवलला गेल्यानंतर ते IPOसाठी किंवा SME स्टॉक एक्सचेंजला जाऊ शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेला प्रायव्हेट इक्विटी, व्हेंचर कॅपिटल किंवा ECBच्या अंडर ते मोठ्या प्रमाणात फायनान्स उपलब्ध करून देतात. आणि यासाठी चेंबरच्या माध्यमातून आम्ही JV असो, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग असो, इंटरनॅशनल कोऑपरेशन असो, किंवा एखाद्याला इंडस्ट्रियल लँड पाहिजे असेल, रेडीमेड इंडस्ट्रियल प्रिमायसिस पाहिजे असेल, तर ती आम्ही पुरवून देण्यासाठी किंवा त्याने पुरवण्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य व मदत करत असतो. जर समजा काही उद्योजक त्या अनुषंगाने आले की आमची समजा अशी इंडस्ट्री आहे आणि आम्हाला पुढच्या लेवलला एक्सपांड करायचे किंवा डायव्हर्सिफाय करायचे, तर आम्हाला सहकार्य मदत पाहिजे, तर आम्ही निश्चित देऊ.
सर आपण साधारण एस एम ई चेंबर ऑफ इंडियामध्ये कोणते बिझनेस प्रमोट करतोय? म्हणजे आता मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, पॅकेजिंग इंडस्ट्री आहे, फूड इंडस्ट्री आहे, तर त्याचं जे बायफर्गेशन जे आहे की स्मॉल स्केल, टायनी, मिडियम स्केल, यामध्ये साधारण टर्नओव्हर वगैरे याचा काही क्रायटेरिया असणार आहे बायफर्गेशनमध्ये? असं आहे की इंडियामधल्या, आमच्या महाराष्ट्रामध्ये असो, इंडियातलं असो, सर्वसाधारणपणे सर्व प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजना आम्ही सहकार्य करत आलो, मार्गदर्शन करत आलो आहोत. पण जर स्पेसिफिक जर म्हणाल तर एक ट्रेंड असतो, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एक ट्रेंड असतो. त्या ट्रेंडच्या अनुषंगाने किंवा त्या कॉम्पिटिटिव्हनेसच्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रीजना प्रमोट करत असतो. आता सर्वजण पॅन्डेमिकच्या दरम्यान पॅकेजिंग इंडस्ट्री, प्लास्टिक इंडस्ट्री, पेपर इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला प्रमोट करण्यात आलं की जेणेकरून त्यांना नवीन नवीन बिझनेस, नवे नवे मार्केट्स उपलब्ध करून दिल्या. आणि याचा फायदा त्यांना झाला की त्यांचा टर्नओव्हर ड्युरिंग द पॅन्डेमिक अगदी काही कंपन्यांचा 0 झाला, त्यांचा 3-3, 5-5 पट जास्त झाला. म्हणजे आपण सर्वसाधारणपणे इंटरनॅशनल मार्केटमधलं डिमांड अँड सप्लाय याचा जर अभ्यास करून जर निश्चितपणे आपण ठरवलं की उद्या आपल्याला या कंट्रीमध्ये जायचं आहे, तर मला वाटते अनेक उद्योजक हे एक्सपोर्ट प्रमोशनसाठी, नवे उद्योजक जे एक्सपोर्ट सुरुवात करण्यासाठी आम्हाला अप्रोच होतात. तर मला वाटतं आपण त्यांना पूर्णपणे सहकार्य करू. नक्कीच. सर, शेवटचा प्रश्न असा आहे यामध्ये की जेव्हा एखादी व्यक्ती बिझनेस सुरू करते, ठीक आहे, ती आपल्याजवळचं सगळं काही जे आहे, फंड्स असतील, FDs असतील, त्या सगळ्या त्या बिझनेसमध्ये लावत असते किंवा लोन्स घेतले जातात त्या ठिकाणी. पण एक असा रेशो पण लक्षात आलेला आहे त्यामध्ये की 4, 5, 10 वर्षानंतर तुमच्याकडे जो एम्प्लॉई जे तुम्ही काही जनरेट करताय, म्हणजे एम्प्लॉयमेंट जी जनरेट करताय, तुम्ही सॅलरी देण्यामध्येच राहतायत त्या ठिकाणी. आणि एंड ऑफ द फ्यू इयर्स तुमच्याकडे फक्त सॅलरी देण्याव्यतिरिक्त तुमचं बॅक इन्व्हेस्टमेंट्स वगैरे ह्या ज्या गोष्टी बघतो, तर तुमच्याकडे फक्त तुमची एक लँड असते ज्याची तुम्ही व्हॅल्युएशन दरवर्षी करत असतात त्या ठिकाणी. तर अशा लोकांसाठी आपला काय सल्ला असणार आहे की बाबांनो, एम्प्लॉयमेंट तर नक्कीच जनरेट करा, पण एक इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू आपण त्यांना काय सांगू शकतो की कशा पद्धतीने असायला पाहिजे त्यांचं प्लॅनिंग? असा आमचा एक विभाग आहे, SME फॅमिली ऑफिस, ज्याच्या माध्यमातून आम्ही हाऊ टू क्रिएट, हाऊ टू डेव्हलप अँड हाऊ टू एक्सपांड युअर वेल्थ, नंबर 1. सेकंड आहे हाऊ टू मॅनेज युअर वेल्थ, आणि थर्ड असं आहे की हाऊ टू एक्सपांड युअर वेल्थ. हे झालं वेल्थ मॅनेजमेंटच्या दृष्टीने. दुसरा मुद्दा असा असतो की जे उद्योजक आज जे आपला उद्योग ऑपरेट करत आहेत किंवा ग्रोथ पथावर आहेत, अशा उद्योजकांनी ॲडिशनल आणि ट्रान्सफॉर्मेशन आणि डायव्हर्सिफिकेशन करण्याची गरज आहे. कारण तुम्ही जर एकाच उद्योगात जर समजा काही डबघाईत आला असाल किंवा स्ट्रगल करत असाल, तर त्यामध्ये चेंजेस करण्याची गरज आहे. कालानुसार किंवा मार्केटनुसार किंवा मार्केटच्या डिमांडनुसार आपल्या उद्योगामध्ये चेंजेस करण्याची गरज आहे. जर तुम्ही बघाल तर पॅन्डेमिकमध्ये अनेक उद्योजकांनी आपलं प्रोडक्शन, आपलं प्रॉडक्ट, आपल्या सर्व्हिसेस चेंज केल्या. दॅट डिपेंड ऑन दी लोकल मार्केट, डिपेंड ऑन दी नॅशनल मार्केट आणि इंटरनॅशनल मार्केट. तशा पद्धतीने प्रत्येक उद्योजकाने स्वतः लक्ष ठेवण्याची गरज आहे, स्वतः माहिती घेण्याची गरज आहे आणि त्याच्यावर अभ्यास करण्याची गरज आहे. आज सगळं डिजिटलमुळे सगळं जग आपल्या हाताशी आलेलं आहे, सगळं जग आपल्या पाममध्ये आहे. मला वाटते प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचा कसा फायदा घ्यायचा हे उद्योजकांनी समजलं पाहिजे आणि याचा फायदा कसा घेतला पाहिजे याची जाण झाली पाहिजे. नक्कीच सर, नक्कीच या गोष्टीचा लोक फायदा करून घेतील आणि ह्या इंटरव्ह्यूचा तर नक्कीच लोक फायदा करून घेतील की एक उद्योजक म्हणून त्यांची रिक्वायरमेंट काय काय आहे आणि ती कोणकोणत्या ठिकाणी फुलफिलमेंट होऊ शकते रिक्वायरमेंट. नुसतंच उद्योजक होऊन फायदा नाही आहे, तुम्हाला असोसिएशनकडे येणं पण गरजेचं असतं काही वेळा. कारण लोक उद्योजक होतात, मग ते छोट्या स्केलवर असो की मोठ्या स्केलवर असो, पण छोट्या छोट्या गोष्टी स्किप करतात त्यामध्ये की आपल्याला प्रॉपर गायडन्स कुठे मिळू शकतोय. जर तुम्ही एखाद्या ॲडवायझरकडे जात असाल, पण ॲडवायझर म्हणण्यापेक्षा पण आमचं म्हणणं आहे जर असोसिएशन तुम्हाला अवेलेबल आहे तर तुम्ही असोसिएशनकडे जा. त्या ठिकाणी पण सगळ्या ॲडवायझरीज अवेलेबल आहेत त्यामध्ये. आणि असोसिएशन ही तयार का झालेली आहे तर ऑब्वियस गोष्ट आहे की लोकांना मदत करण्यासाठी आहे ती गोष्ट. सर, नक्कीच आम्हाला अर्थवेदच्या निमित्ताने तुमची भेट घडली आणि खूपच सुंदर माहिती आम्हाला अवेलेबल झालेली या ठिकाणी.
आणि ह्या एपिसोडला आम्ही नक्कीच इंडस्ट्री आणि इन्व्हेस्टमेंट ह्या सेगमेंटमध्ये नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज तुमचा खूप महत्त्वाचा वेळ आम्हाला या इंटरव्ह्यूमध्ये दिलेला आहे. धन्यवाद. ऑल द बेस्ट. खेळत्या भांडवलाची गरज आहे. अहो मग कॉस्मो उद्योग लोन स्कीम आहे ना, नवीन ग्राहकांकरता विशेष व्याजदर 7.25% पुढे. रुपये 1 कोटींपर्यंत कर्ज कॅश क्रेडिट स्वरूपात उपलब्ध. 1800-233-0234 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. अटी लागू. कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.